गेलं, स्त्रियांचा स्वभावच येतो. आणि बोलून गेली द्रौपदी माता, आंधळ्याचं पोरग. तो म्हणला, तुम्हाला आंधळे म्हणले ना, आता दाखवतो. त्याच्या मनामध्ये तेवढाच राग, म्हणून बोलताना जरा जपून बोलायचं. मारलेलं एक वेळ लोक विचारतात, पण बोललेलं आठवू आठवू आठवू. 4 शब्द बोलले, त्याच्यावर 4 ग्रंथ लिहित्यात. म्हणून विचार करून बोलायचं. लोकांची मन दुखवायची नाहीत. मन दुखावलं तर तो वाचपच काढतो. आता अजून त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. बोलायचं असेल तर एकांतात बोला. जर आपण चुकून एखाद्या पतीला त्याच्या पत्नी समोर पान उतारा केला तर मग ती कठीण आहे. पतीला सहन होत. आता तुमच्या नोकरीला आग लावा. आता आपण कामावर, माझ्या बायको समोर पान उतारा नाही, माझं नाही झालं बरं का, असं नाही झालं. त्याचबरोबर पाहायला गेलं, आपल्या पोराच्या समोर एखाद्या बापाचा अपमान कधीच करायचा नाही. एक वेळ एखाद्या बापाचा अपमान झाला, तो बाप विसरून जातो. त्याचं पोरग विसरतं का? वर्षानुवर्ष मनात गाठ घालून ठेवतो, यांनी माझ्या बापाला असं दुखावलेलं ना, घेऊ दे माझे दिवस, तुला पण दाखवतो. अहो 40 वर्षानंतर वाचपा काढतात पोरं. अरे माझ्या बापाला तर तुला सोडतच नाही, बघ तू आता तसाच अत्तर देवा. म्हणून कठोर शब्द व्यक्त करत असताना पुढच्याच्या मनाचा विचार करायला हवा. विठ्ठल